उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण आता आपण पाहणार आहोत. 2023 मधलं आणि 2025 मध्ये अर्थसंकल्पीय मांडलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची अतिशय दयनीय अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, तिथल्या शेतकऱ्यांचं तर काही म्हणजे त्यांचं नुकसान होतंय, शेतकऱ्यांचं त्यांचा कुठलाही दोष नाही. फक्त त्या भागातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चालवणाऱ्यांनी त्यांचं नुकसान केलं आणि राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांची जबाबदारी आहे. परंतु त्या बँका देखील जेवढ्या उत्साहाने छोट्या आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठा करतात तेवढा उत्साह कृषी पतपुरवठा करण्यासाठी दाखवत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी फक्त पीक कर्जाकरता बोलत नाही. पीक कर्जाबरोबरच अध्यक्ष महोदय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय हे देखील कृषी पूरक अशा प्रकारचे व्यवसाय, रेशीम उद्योग देखील त्याच्यातच मोडतो. शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून देणारा व्यवसाय, त्याकरता आपण पतपुरवठा करायला भरपूर वाव आहे. मात्र अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देखील, ज्याला केसीसी म्हणतो, ते नाकारलं जातं. मी एकच आकडेवारी तुम्हाला देतो अध्यक्ष महोदय. कृषी क्षेत्रासाठी 22-23 या आर्थिक वर्षात राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांना 1,26,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटण्याचं उद्दिष्ट दिलं होतं आणि त्यांनी साधारण 70 ते 72 हजार कोटीचंच कर्ज वाटप केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती बदलली पाहिजे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात बँकांनी कर्ज दिलं नाही तर मग नाईलाजाने हा शेतकरी, हा कष्टकार, हा बळीराजा सावकाराच्या दारामध्ये उभा राहतो आणि ती कर्जफेड त्याच्याकडनं होत नाही आणि मग आत्महत्येच्या पर्यंत शेतकरी मजल मारतो आणि ती मजल मारता कामा नये. म्हणून या सर्व गोष्टी होत असताना कृषी मंत्र्यांनी किंवा सरकारनी या गोष्टीकडे जातीनं लक्ष दिलं पाहिजे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारून शेतकऱ्यांना येत असणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याच्या करता तत्परतेने निर्णय घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला सतत सांगतोय, आज शेवटचा हे आठवड्यातला दिवस आहे, त्याच्यावर बरेचसे आमदार बाहेर गेलेले, म्हणजे आपल्या मतदारसंघात गेलेले, परंतु एका बाजूला पीक कर्ज मिळत नाही, दुसऱ्या बाजूला पीक विम्याच्या कंपन्या मुजोरी करतायत आणि तिसऱ्या बाजूला मायबाप सरकार सुद्धा मदतीचा हात देत नाही. शेतकऱ्यांची अवस्था अशी. माती ज्याची शान, तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान. शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधी क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं, उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं, उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं, यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1,00,000 एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,000 कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांच्या मध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामे हाती घेण्यात आलेली आहेत. अभियानातील सर्व कामे
मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे. सन 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून